तर रामराम मित्रांनो, आमच्या नवीन व्हिडिओला स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की आपल्या शेतात असे जनावर येत असेल तर त्यांना येण्या न साठी एक उपाय आहे, घरगुती उपाय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा तुमच्या कामाचा आहे मित्रांनो. तुमच्या शेतात असे जनावरं, डुक्कर, माकडं बिकडं काही जरी येत असेल, असा तोटका सांगाल तुम्हाला की काहीच येणार नाही तुमच्या इथं आणि तुमचं पीक चांगलं येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे. तर तोटका असा आहे की तो जर तुम्ही टाकला तर तुमच्यावर कोणतंही जनावर येणार नाही आणि तुम्हाला कुठे औषध आणायची गरज नाही, घरगुती आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो, आणि नवीन जर असेल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. तर मित्रांनो, तोटका असा आहे की तुम्ही एक 10 लिटरची टाकी घ्या आणि त्याच्यात 10 किलो मासे टाका, त्याच्यात पाणी टाका आणि ती एक 10 दिवस तिच्यावर झाकण टाकून 10 दिवस ती तशीच ठेवा आणि 10 दिवसानंतर त्याच्यात लसूण पेस्ट करा, त्याच्यात काला आणि मिरची पावडर टाका, त्यात काला. आणि ते सर्व झालं का आपलं फवारणी यंत्राने ते पाणी सगळं गाळून सर्व आपल्या ज्या पिकावर आहे त्या पिकात मारून द्या. बांध बिन सर्व काही तुम्ही ते टाकलं, त्याचा वास हा घाण येईल आणि कोणताही प्राणी तुमच्या शेतात येणार नाही आणि पिकाचे नुकसान करणार नाही. आणि त्याच्यात दुसरा विषय अजून की डुक्कर. डुक्कर तुमच्या शेतात जर येत असेल तर त्यांना एकच पर्याय आहे, तुम्ही पुतळे बितळे सर्व ठेवतात पण ते भीत नाही. त्यांना भीव वाटतं म्हणजे खरं तुम्हाला वेगळं वाटेल, पण त्यांना माणसापासून खूप भीती असते. आणि आपण काय करायचं, आपले दुकानात एक न्हावीच्या दुकानात जायचं आणि हे आपले केस असतात ना, ते केस नाही का ते घेऊन यायचे आणि जिथं जिथं येतात डुक्कर, समजा वरण्याला बांधाला, तिथं तुम्ही केस टाकून द्यायचे, म्हणजे पुरून ठेवायचे मातीत. त्यांनी उकरलं का त्यांना केसाचा वास येत असतो, त्यांची वासची शक्यता खूप जास्त असते. त्यांना वास आला त्यांना वाटतं की माणूस इथं लपेल आहे, कुठं दिसतो त्यांना असं, की ते परत येत नाही आणि एकदा ते भिले तर येणार नाही. आणि दुसरं, हरिण बिरीण काही माकड बिकड जर येत असेल तुमच्या वावरात तर तुम्हाला हा मी सांगितलं उपाय तो तुम्ही केला ना तर तुमच्या वावरात काहीच येणार नाही, कारण त्याचा वास खूप घाण येतो. आणि तरी जरी आले ना ते आणि लसूण पेस्ट त्यांच्या नाकात असं असं विचित्र होतं की ते परत तुमच्या शेताकडं वळूनसुद्धा पाहत नाही. आणि जनावर, पाळीव प्राणी हे, त्यांना एकदा जर एखाद्या ठिकाणी काही बी असो, एखाद्या ठिकाणी काही घाणवास आला नाही तर काहीतरी झटका बिटका बसला तर ते परत तुमच्या शेताकडे वळूनसुद्धा पाहत नाही. आता काही काही लोक भरपूर की काही काही आपलं झटका मशीन लावतात, तरी पण काही काही येतात कुत्रे मांजरी काय असेल ते सर्व काही. तर ह्या उपाय करून पहा आणि ह्या उपायाने तुम्हाला काहीही होणार नाही आणि याचे काही साईड इफेक्ट पण नाही तुमच्या शेतीत. पीक खूप चांगले येतं, पिकाला काहीही अडचण येणार नाही. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.